चंद्रपूर हा धान उत्पादक जिल्हा आहे। खरीप हंगामात जिल्ह्याचे सर्वसाधारण लागवड क्षेत्र 4,58,000 हेक्टर असून यापैकी 1,88,000 हेक्टरवर भाताचे पीक घेतले जाते। सध्या स्थितीत जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने धानाचा रोवणीचे जोर पकडला आहे। अशातच जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी भर पावसात धान्याचा शेतात हजेरी लावून चिखल तुडवत यांत्रिकी आणि पारंपरिक पद्धतीने धानाची रोवणी केली। मूल तालुक्यातील चिखली येथील प्रमोद कडसकर यांच्या शेतात यांत्रिक पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मूलचे उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व इतर अधिकारी प्रत्यक्ष बांधामध्ये उतरले। यावेळी त्यांनी स्वतः रोवणी यंत्र हाताळून यांत्रिक पद्धतीने तसेच पारंपरिक पद्धतीने भात रोवणी केली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी यांत्रिक पद्धतीने भाताची रोवणी कशी करतात याबद्दल तसेच यांत्रिक पद्धतीने तयार केलेले भात रोपाचे केक तयार करण्याची पद्धत जाणून घेतली। पारंपरिक पद्धतीने भात लागवड केली तर प्रति एकर 4 ते 4,500 रुपये रोवणीचा खर्च येतो। मात्र यांत्रिकी पद्धतीने रोवणी केली तर एका दिवसात 2 एकर रोवणी करता येते व एका एकरला जास्तीत जास्त 1,000 रुपये खर्च येतो। त्यामुळे मजुरीची बचत होतो आणि खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होते। भात रोवणी यंत्राची किंमत 4 लाख रुपये असून शेतकऱ्यांना 50% अनुदानावर उपलब्ध आहे। यांत्रिकी पद्धतीने भाताची रोवणी केल्यास योग्य अंतरावर लागवड होते, त्यामुळे पिकास योग्य प्रमाणात हवा सूर्यप्रकाश मिळतो। परिणामी भाताचे फुटवे जास्त येतात, बियाणे कमी लागते व उत्पादनात वाढ होतो। यावेळी कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी व्यवहारे, मूलचा तहसीलदार मृदुला मोरे, तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, गट विकास अधिकारी राठोड व कर्मचारी उपस्थित होते।